मंडळी तुम्ही समोरच बघू शकता एक जुना जाणता खेळाडू म्हणजे हरण्या वीर फार्मास वाजे या वाजेगावचं नाव आतापर्यंत मुंबई बिंजोरला टिकून ठेवलं ते हरण्यानी आणि आज उसडण्याच्या मैदानामध्ये मग खूप चांगला असा गुलाल घेतलेला आपण विचारू काय बोलाल आजच्या गुलालाविषयी. आज आम्हाला गुलाल उसटणं ते आम्हाला कंटिन्यू गुलाल आहे. किती दिवस आमचा गुलाल 2 मैदानं पडला होता पण आज आम्ही पुन्हा एकदा तीच गाडी पळवली आणि तोच गुलाल मिळाला. बरोबर. कोण पळाल सोबत आज? आज आमची गाडी मागच्या 2 मैदानाआधी उसटण्याला मैदान होता टेमगर भेंडिकांचा सोन्या आमची गुलाल झाला होता. आज पण आम्ही तोच नियोजन केला. आमच्या बैलावर आम्ही जमवली होती आणि गुलाल झाला आम्हाला. बरोबर. म्हणजे गाडी मैदानामध्येच जमली का? नाही व्हॉट्सअपला जमली होती गाडी बॅनरवर जमली होती आणि सोन्याला पण होती. म्हणजे कोण्या सोन्याला पण होता आणि हरण्या आणि कोणाची गाडी जमली होती? पंचीपाड्याच्या मैबे म्हणून गाडी जमली होती व्हॉट्सअपला. आणि कधी जमली होती ही गाडी? काल रात्री जमली होती 10 वाजता. आता आम्ही केली. बरोबर. आता आज गाड्या पण लवकर सुटल्या आणि कुठेतरी मैदान पण लवकर संपन्न होतं. रीतसर मैदान होता. काय बोलाल? मैदान उसटणं बोलत एकदम रीतसर मैदान असतोय. पण आज आमची थोडीशी प्रॉब्लेम झाला होता. उसटण्याशिवाय मजाच नाही. कुठे पण उसटणं रोज मैदान झाली नाही एक दिवस तरी आम्ही यायला तयार उसटणं. बरोबर. आता किती वय झालं हो याचा हरण्याचा? 9 वर्ष. 9 वर्ष. आमच्याकडे 5 वर्ष कंटिन्यू बिनजोडला बरोबर. आणि 5 वर्ष याच्या आधी कोणाकडे पळायचा? त्याच्या आधी होता बैल तिकडे घाटावरती पळायचा. आता 5 वर्ष. बरोबर. 5 वर्षामध्ये काय मिळून दिला तुम्हाला? काय बोलाल? वाजेगावाचं नाव म्हणजे खूप वरती केलं हरण्याने. की हरण्याला पहिले वाजेगाव म्हणजे कोणाला माहित नव्हतं एवढा आतमध्ये गाव आहे. वीर फार्मस वाजे खूप नाव केलं हरण्याने. बरोबर. आता जी गाडी पळते वीर फार्महाऊस वाजे हा म्हणजे काय आहे नक्की सांगा नाही? आमच्या भाईचा मुलगा आहे वीर भाईचा. वीर पहिले वीर विघ्नेश भालके नावात गाडी पळायची. आम्ही आता फार्म हाऊस बांधला स्वतःचा. तो वीर फार्म हाऊस होता वीर विघ्नेश भालकेच्या नावात आम्ही तो चेंज करून वीर फार्म हाऊस स्वतःच्या नावात गाडी पळते. बरोबर आहे. कुठेतरी वेगळं नाव आणि मैदानामध्ये ऐकायला मिळतं. आता नियोजन कसं काय आणि कोण करतं नियोजन? नियोजन मीच करतोय पण मी सर्वांना विचारतो पहिले. असं नाही का मी करील त्या मी पहिले ग्रुपवर टाकतो सगळं असा गाडी जमते असाचा पायरा होतोय मग ते सगळं हो बोलणार मग माझा नंबर पण माझाच असतोय. बरोबर आहे. आता जो आजचा पायरा सोन्याचा तुम्ही सांगितलं कुठेतरी मागच्या पण उसडण्याच्या मैदानामध्ये गाडी पळवली होती. काय वाटलं तुम्हाला? आज समोरची गाडी पण खूप चांगली होती. काय बोलाल तिच्याविषयी? ती पण गाडी चांगली होती. आमची गाडी चांगली होती पण सट्टेवाले जरा डावी साईड करत होतो गाडी सुटली जावा. त्यांना मी एकच बोललो थांबा झेंडा लागला तुम्हाला दाखवतो. झेंडा लागला उजवी साईड. बरोबर. मला माहित होता पुढे आपल्याला कॉन्फिडन्स आहे. सोन्या पण कॉन्फिडन्स होता पुढे गाडी खेचणार. काय आता चला आता सट्टेवाल्यांचा आपण विषय नाही घेऊ कारण सट्टेवाल्यांचा कुठेतरी नाही पाहिजेत अड्ड्यात. लाईव्ह मी पण आता मुलाखत देतो ना सांगतो सट्टेवाले नाही पाहिजेत अड्ड्यात. पण सट्टेवाल्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी आमच्याशी सट्टा लावायला गाडा मालक पण असतात. मग त्याच्या मग काय बोलायचं? असतात गाड्या मालक पण असतात पण सट्टेवाल्यांचं जरा चुकतंय. बैलांचे ते ह्या करतात कमी लेखतात बैलांना. बरोबर. आता ती त्यांची रोजीरोटी समजून द्यावी करतात. चला आपण नंतर तो मुद्दा घेऊ. जसं आता हरण्या हा 5 वर्ष तुमच्या दावणीला पळतोय. काय बोलाल आतापर्यंत म्हणजे ज्यांनी जो नाव कमवून दिलंय तुम्हाला कुठं अशी मोठी गुलाला किंवा मोठ्या गाड्या आठवणीच्या काय सांगाल? मैदानात सर्वात मोठी गाडी तर उसडण्याला आमच्या झाले. आमच्या विरोधी गाडीची आम्ही नावं नाही घेत पण सर्वात जास्त लक्की आणि आम्हाला आठवणीत राहणार मैदान म्हणजे उसडणंच आहे. उसडण्यालाच खेळतोय. बरोबर. आम्हाला खूप लक्की मैदानी. म्हणजे किती मोठी गाडी आतापर्यंत गोंड्यांची किंवा काय सांगाल? गाडी सर्वात हरण्या आणि आकाश चांगवसाठी गुंजऱ्यांचा बलमा जी गाडी पळायची ना कंटिन्यू 1 गोंडा 2 गोंडा कंटिन्यू गाडी गुलालत होती. एक पण अशी नाही का खाली. ती गाडी 16 गुलाल मोठा गुलाल. आता 9 वर्ष झाली बैल पळतोय मग अजून पुढे काय अपेक्षा तुम्हाला? आता आमचा त्यांनी सर्व इच्छा पूर्ण केलेत. आमचा एक घरची गाडी पालाची गरुडा म्हणून आमचा काय कारणाचं गरुडाला देवज्ञ झाली. आम्ही त्याला विसरू शकत नाही. पण घरची गाडी आमची गाडी कोणच धरत नव्हता गेल्या वर्षी घारण्याने गरुडा. बरोबर. काय आजारी असल्यामुळे आमच्या बैलाला देवज्ञ झाली. बरोबर. आम्ही त्याला कायम आठवणीत ठेवू. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं हरण्यासोबत पळालेला सोन्या पण आता निघलाय घरी. हाच सोन्या होता ना? बरोबर. काय बोलाल या जोडीचं वैशिष्ट्य काय बोलाल तुम्ही? आता 2 वेळा पळवली जोडी म्हणजे खालून वाटलं स्लो जाते पण पुढं 100% ओव्हरटेक करते. ही गाडी तर हे आहे. कोणी पळवली गाडी आज आमचा फिक्स ड्रायव्हर असतो जितेंद्र शेवकर. फिक्स चल केशव मामा दलवी सावध आणि तुषार वाजे दोघेच आमचे. बरोबर आहे. चला तुम्हाला आजच्या गुलालाचं अभिनंदन केलं. तुम्ही पण आमची मुलाखत घेतली धन्यवाद. आमच्या पेजला तुमचे एक व्हिडिओ आहे खूप व्हायरल झाले. धन्यवाद सर. ते आताच आपण वाजेकरांच्या हरण्याची बाईट घेतली त्याच्यासोबत पळाला टेमगरकरांचा सोन्या आणि सोन्या आता निघलाय घरी. चला.